सह्याद्री हॉस्पिटलच्या बाबतीत आपण जी एक बातमी समोर येताना पाहतोय ती म्हणजे मणिपाल हॉस्पिटल समूह आता सह्याद्री हॉस्पिटलचा हा सर्व कारभार सांभाळणार आहे आणि मुळात OTPP म्हणजे कॅनडामधली एक जी संस्था आहे ती या संबंधितले सगळे शेअर्स घेते. तर या बाबतीत जी काही एक संभ्रमावस्था तयार झालेली आहे, मुळात राजेंद्र कोंडरे यांनी काही त्या संदर्भात आरोप केले. या पार्श्वभूमीवर आपण सह्याद्री हॉस्पिटल ग्रुपचे जे काम पाहतात मुख्य विधी आणि अनुपालन अधिकारी आहेत डॉक्टर अमित कुमार खातू, त्यांच्याशी बोलून हे जाणून घेणार आहोत की निश्चित हे जे आरोप झाले आहेत त्यामध्ये काही तथ्य आहे का, किंवा या बाबतीतली जी काही संदिग्धता आहे ती का आहे. ह्या संदर्भात जे आरोप झालेत आता की ही जी जमीन आहे किंवा सह्याद्री हॉस्पिटलचा जो कारभार आहे त्याच्या बाबतीत आता धर्मदाय जी आपण करतो, पेशंट्सला ॲडमिट करतो, या बाबतीत काही हेळसांड होईल आणि एकूणच बाहेरचं कोणीतरी येऊन आता मराठी लोकांना तिथून बाजूला करतंय असा जो आरोप होतोय तो का होतोय, असं काही झालंय का? धन्यवाद. आपण या स्पष्टीकरणासाठी आमच्याकडे आलात. सह्याद्री हॉस्पिटल्स समूह जो आहे, त्या समूहाची एकूण 11 रुग्णालयं आहेत महाराष्ट्रामध्ये. पुण्यामध्ये 8 आहेत, एक कराडला आहे, एक नाशिकला आहे आणि एक अहिल्यानगरला आहे. या 11 रुग्णालयांपैकी फक्त डेक्कन जिमखाना पुणे इथे असलेलं जे आमचं हॉस्पिटल आहे, तेच हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय आहे आणि ते कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीचं आहे. या ट्रस्टला पुणे महानगरपालिकेने 1998 साली त्या हॉस्पिटलच्या खालची जी जागा आहे ती साधारण 1976 स्क्वेअर मीटर्स एवढी जागा आहे. ती जागा त्या हॉस्पिटलला भाडेकरारावर दिली होती. तो भाडेकरार करताना त्या जागेची बाजारभावाने होणारी पूर्ण रक्कम त्या ट्रस्टने पुणे महानगरपालिकेला अदा केलेली आहे आणि त्याबरोबरच 99 वर्षांचा पूर्ण रेंट जो आहे तो सुद्धा त्याला अदा केलेला आहे. आता या ट्रस्टने त्या कराराच्या अटी शर्तींनुसार ते रुग्णालय चालवायला सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेलं आहे, जो की कायदेशीर आहे, कारण तशी परवानगी त्या कॉर्पोरेशनच्या करारामध्ये आहे. आता जो व्यवहार झाला आहे, आपण जे म्हणताय की या व्यवहारामधून धर्मादाय उद्देशाची हेळसांड होईल किंवा गोरगरीब रुग्णांकडे दुर्लक्ष होईल, तर त्याबद्दल मला असं बोलायचं आहे की आता जो व्यवहार झाला आहे तो ट्रस्टच्या मालकीचा किंवा ट्रस्टच्या जागेचा कुठलाही व्यवहार झालेला नाही आहे. जो व्यवहार झाला आहे तो सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या इक्विटी शेअर्सबद्दलचा व्यवहार झालेला आहे. ते शेअर्स यापूर्वीसुद्धा अनेकदा, यापूर्वी 4 वेळा वेगवेगळ्या कंपन्यांकडे हस्तांतरित झालेले होते. ही काही पहिली वेळ नाही आहे आणि तसे कायदेशीररित्या आपले शेअर्स हस्तांतरित करण्याचा प्रत्येक कंपनीच्या भागधारकांना हक्क असतो. निश्चित. आता कोकण मित्र मंडळाने जे काही आता सह्याद्री हॉस्पिटल्सला दिलेलं आहे आणि तुम्ही म्हणता याच्या अगोदरही काही व्यवहार झालेले आहेत, मात्र या बाबतीतला जो करार होतो तो नियमाच्या अटी व शर्तींवर होतो किंवा त्याचा काही भंग होताना दिसतोय, कारण तसे आरोप होत आहेत. नाही, तसा मुळातच भंग झालेला नाही आहे आणि या समूहाचा मुख्य विधी आणि अनुपालन अधिकारी म्हणून मी हे खात्रीशीररित्या सांगू शकतो की असे व्यवहार जेव्हा होतात तेव्हा त्यामध्ये अत्यंत बारकाईने सर्व अटी शर्तींचा, बाबींचा सखोल कायदेशीर अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच असे व्यवहार होतात आणि त्याच्यापूर्वी मोठी ड्यू डिलिजन्सची प्रोसेस असते. ती सगळी प्रोसेस पूर्ण केल्यावर असे व्यवहार होतात. त्यात कुठल्याही कायद्याचा भंग करण्याची सुतराम शक्यता नाही आहे. समोरून एक आरोप असा होता ना की वर्षात एक बेडवरील एक पेशंटला फक्त 50 दिवस मोफत उपचार करायची संशयास्पद अट ठेवून मनपाने ही जागा ठेवून उर्वरित मात्र चढ्या दराने रुग्णांना बिलं दिली जातात, असे काही आरोप होताना दिसतात. नाही, या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे. ते यासाठी की मनपाने जी अट टाकलेली आहे की 50 बेड डेज, म्हणजे एका रुग्णाला 1 दिवस जर तिथे ॲडमिट ठेवलं तर तो 1 बेड डे होतो. असे 50 बेड डेज वर्षभरामध्ये मोफत आम्ही दिले पाहिजेत. तर तसं जर पत्र कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी एखाद्या रुग्णाला दिलं तर त्यांना मूलतः तिथे मोफत सर्व ट्रीटमेंट दिली जाते. या व्यतिरिक्त हा ट्रस्ट जो आहे त्या ट्रस्टवर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली काही ऑब्लिगेशन्स आहेत. त्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या पण काही ऑर्डर्स आहेत. त्यानुसार
त्या ठिकाणी जे इंडिजंट पेशंट्स असतात, म्हणजे जे दारिद्र्य रेषेखालचे पेशंट्स आहेत, त्यांना तिथे काही बेड्स त्यांच्यासाठी ठेवावे लागतात. त्यानंतर जे वीकर सेक्शन पेशंट्स आहेत, त्यांच्यासाठी काही बेड्स ठेवावे लागतात आणि त्यांच्यासाठी म्हणून हॉस्पिटलच्या एकूण उत्पन्नाच्या 2% रक्कम एका फंडात टाकावी लागते. त्याला इंडिजंट पेशंट फंड म्हणतात. ती रक्कम पूर्णतः आम्ही दर महिन्याला टाकतो. त्या रकमेचा विनियोग हा जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्या उपचारासाठी केला जातो आणि ती रक्कम आम्ही जेवढी टाकलेली असते त्यापेक्षा जास्त रकमेचा विनियोग होतो. म्हणजे आमचा इंडिजंट पेशंट फंड हा बरेचदा मायनसमध्ये असतो. याचं सर्व विवरणपत्र दर महिन्याला चॅरिटी कमिशनर साहेबांच्या पोर्टलवर आम्हाला अपलोड करणं बंधनकारक आहे. ते आम्ही दर महिन्याला अपलोड करत असतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड आणि रुग्णांकडे दुर्लक्ष हे होऊच शकत नाही, कारण कायदेशीर बंधन आहे ते. निश्चितच. मात्र आता कोकण जे मित्रमंडळ आहे त्याच्यावरचे जे ट्रस्टी आहेत ते मराठी जे आहेत ते डावलून आता अमराठी येत आहेत. मुळात कोकण मित्रमंडळाचे जे काही ट्रस्टी आहेत ते कसे बदलले जात आहेत किंवा त्या संदर्भातली काही स्पष्टता आहे का? हे बघा, असा कुठलाही ट्रस्टी बदलण्याचा काही व्यवहार झालेला नाही. जे काही ट्रस्टी आहेत त्यापैकी काही मराठी आहेत, काही महाराष्ट्रीयन नाही आहेत, पण त्यातले सुद्धा अनेक जण हे पुण्यामध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे आहेत. त्यांचे पुण्यात व्यवसाय आहेत. तर जे लोक अनेक पिढ्यांपासून पुण्यामध्ये राहत आहेत त्यांना आपण अमराठी म्हणायचं का, हा पण एक प्रश्न आहे. आणि ट्रस्टी जर एखादा स्वखुशीने बाहेर पडायचा असेल त्याला, तर तो पडू शकतो. उद्या मला जर वाटलं की मला सह्याद्री रुग्णालयात नाही राहायचं, मला दुसऱ्या कंपनीत जॉईन करायचं, तर मीही बाहेर पडू शकतो. सो प्रत्येकाला तिथे राहायचं की नाही राहायचं बोर्डावरती हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस असतो. तर त्यामुळे ट्रस्टी बदललेत वगैरे असं काही घडलेलं नाही आहे. मुळात ट्रस्टचा व्यवहारच झालेला नाही. त्यामुळे ट्रस्टी बदलण्याचा व्यवहार काही संबंध नाही आहे. आता ही जे कोकण मित्र मंडळाकडून सह्याद्री हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल मणिपाल ही जी काही साखळी आहे याच्यामध्ये आता कॅनडाची जी कंपनी आहे त्याचे शेअर्स खरं तर विकले जात आहेत आणि ते मणिपाल घेत आहेत. तर ही नक्की प्रक्रिया काय आहे की शेअर्स होल्डर फक्त मणिपाल आहे की अजून कोणी आहे त्याच्यात? आणि आज रोजी सह्याद्रीचे शेअर्स OTPP कडे आहेत. OTPP आणि मणिपाल यांच्यामध्ये डेफिनेटिव्ह अग्रीमेंट झालेला आहे. हा व्यवहार अजूनही प्रोसेसमध्ये आहे. त्या प्रोसेसमध्ये OTPPचे काही शेअर्स, मेजॉरिटी शेअर्स हे मणिपालकडे जातील. परंतु कोकण मित्रमंडळचे कुठलीही मालकी OTPPकडे कधी नव्हती आणि मणिपालकडे कधी नसेल. ते हा ट्रस्ट आहे. ट्रस्ट हा फिड्युशरी कॅपॅसिटीमध्ये काम करतो. फिड्युशरी कॅपॅसिटी म्हणजे काय, तर ट्रस्टीज हे ट्रस्टच्या मालमत्तेचं, ट्रस्टच्या व्यवहारांचं एक विश्वस्त म्हणून काम करत असतात. त्यामुळे तिथे सह्याद्री हॉस्पिटल्सनी मालकी स्थापन करण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही. कोकण मित्र मंडळाने ही जी डेक्कनचं जे धर्मदाय हॉस्पिटल आहे तिथं म्हणजे ह्या गोष्टी घडतात. धर्मदायच्या रुग्णांना तिथे उपचार दिले जातात. ते परत मागितलं होतं. त्यांना देण्याच्या संदर्भातली काही सूचना आली होती का सह्याद्री हॉस्पिटलकडे? नाही, तिथे धर्मादाय रुग्णालयच आहे ते. आणि तिथे बाहेर मोठा बोर्ड लावलेला आहे की हे धर्मादाय रुग्णालय आहे. आतमध्ये सुद्धा किती बेड्स अवेलेबल आहेत दुर्बल घटकांसाठी याचे सुद्धा बोर्ड्स लावलेले असतात. आणि कोकण मित्रमंडळातर्फे ज्या रुग्णांना सुविधा दिल्या जातात किंवा जे गरीब रुग्णांना जे मोफत उपचार दिले जातात तेच तसेच पुढे चालवणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि ते तसं चालवावंच लागणार आहे. त्याशिवाय तो ट्रस्ट चालू शकत नाही. आता जे राजेंद्र कोंढरेंनी जे काही आरोप केले आहेत त्याच्यामधले महत्त्वाचे आरोप म्हणजे धर्मदाय जे काही रुग्ण तिथे उपचारासाठी येतात त्यांना अधिकची बिलं आकारली जातात किंवा तिथं त्या पद्धतीचे उपचार होत नाहीत. या बाबतीतलं स्पष्टीकरण काय सांगाल? त्यामध्ये रीतसर रजिस्टर ठेवलं जातं. त्या रजिस्टरचं वारंवार इन्स्पेक्शन चॅरिटी कमिशनर ऑफिसकडनं होत असतं. किती रुग्णांना मोफत सुविधा दिली, किती रुपयांची सुविधा दिली आणि किती रुपये त्या फंडात टाकले, त्या फंडातनं किती रुपये वापरले गेले याचे डिटेल्ड रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागतात. आणि त्याचं पिरियॉडिकल इन्स्पेक्शन्स हे चॅरिटी कमिशनर ऑफिसकडनं होत असतं. एखाद्या रुग्णाची जर अशी तक्रार असती की मला इथे अवास्तव बिलं आकारली, तर त्यांनी ती चॅरिटी कमिशनरकडे केली असती. चॅरिटी कमिशनरने आम्हाला त्याची चौकशी केली असती. तसं काही कधी घडत नाही आणि तसं घडण्याचा प्रश्न येत नाही. निश्चितच. तर हे होते डॉक्टर अमित कुमार खातू
जे सह्याद्री हॉस्पिटलचं काम पाहतात त्यांनी आपल्याला या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही त्यांच्याकडून अधिकाधिक याविषयीची जी स्पष्टता आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. येत्या काळामध्ये आता सह्याद्री हॉस्पिटलकडून मणिपालकडे जाताना ह्या धर्मदाय रुग्णांना अशाच पद्धतीचे उपचार हे भविष्यात मिळावेत हीच एक अपेक्षा आहे. आणि या सगळ्यामधून आता पुढे काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.